नमस्कार, मी सचिन दिलपाक। आज विद्यार्थी आणि विद्यार्थी मैत्रिणींना स्कॉलरशिप संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे। विशेषतः आज एका म्हणजे SC कास्टसाठी ज्या स्कॉलरशिप असतात त्या संदर्भात कोणत्या योजना चालू असतात किंवा त्याचा लाभ आपल्याला घेता येतो त्या स्कीमबद्दल मी आपल्याशी थोडीशी चर्चा करणार आहे। तर 10वी नंतर पुढे जे शिक्षण असतं, 11वी असेल, 12वी असेल, ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर त्यासाठी ज्या स्कॉलरशिप असतात त्यात महत्त्वाची एक स्कॉलरशिप म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप। यासाठी म्हणजे SC आणि नवबौद्ध म्हणजे SC कास्टमधील ज्या सर्व जाती आहेत त्या आणि नवबौद्ध यासाठी ही योजना आहे। त्या योजनेमध्ये त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे। म्हणजे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप संदर्भात जे ॲप्लिकंट आहेत त्यांच्या पालकांचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या मध्ये असलं पाहिजे। त्यानंतर तो विद्यार्थी हा शेड्यूल कास्ट म्हणजे त्या अंतर्गत असला पाहिजे, म्हणजे शेड्यूल कास्ट त्याची कास्ट असली पाहिजे। त्यानंतर तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे। त्यासाठी आपल्याला डोमिसाईल सादर करावं लागतं आणि शेड्यूल कास्टसाठी आपल्याला आपलं कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागतं। त्यानंतर त्याचा लाभ घेण्यासाठी जर तो 11वीला अर्ज करणार असेल तर त्याला 10वीचा मार्क मिळावा लागेल। 12वीला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला ज्या कोर्ससाठी तो अप्लाय करेल त्याच्या आधी जे शिक्षण झालं त्या प्रत्येक शिक्षणाचा दस्तऐवज पुरावा म्हणजे मार्क मेमो वगैरे आपल्याला भरतावी लागणार आहे। त्यानंतर इन केस म्हणजे काही लोक ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर असतं तर त्यांना सुद्धा एक योजना आहे। म्हणजे त्या योजनेमध्ये ट्युशन फी, एक्झामची फी ती म्हणजे शासनाकडून दिली जाते, शासनाकडून ती भरणा केला जातो, तर त्याला फ्री शिप म्हटलं जातं। म्हणजे ज्या पालकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती जातं अशा पालकांच्या मुलांसाठी फ्री शिपचा फॉर्म भरता येतो। म्हणजे ज्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळत नाही, जास्त इन्कम असल्यामुळे त्यांना फ्री शिपचा लाभ मिळतो। तर त्यामध्ये 2.5 लाखाच्या वरती म्हणजे जे काही उत्पन्न असेल, जास्त असू द्या, 10 लाख असू द्या, 15 लाख असू द्या, पण 2.5 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे ज्या पालकांचं त्यांच्या विद्यार्थ्यांना फ्री शिपचा फॉर्म भरता येतो। फ्री शिपसाठी तो उत्पन्नाचा दाखला तर आहेच, त्यानंतर सेम जसं स्कॉलरशिपसाठी कागदपत्र लागते त्याच पद्धतीनं कास्टचा दाखला म्हणजे शेड्यूल कास्ट किंवा नवबौद्ध, त्यानंतर तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे आणि ज्या स्कॉलरशिपसाठी ज्या वर्गासाठी तो प्रवेशित आहे त्याच्या आधी त्याचं जे शिक्षण झालं आहे त्याचे मार्क लागतील भरतावेळी। त्यानंतर म्हणजे अशा पद्धतीनं फ्री शिपचा फॉर्म आपल्याला भरता येतो। त्यानंतर दुसरी एक स्कॉलरशिपची योजना आहे जी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप, म्हणजे गुणवत्ता असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप आहे। तर यासाठी सेम SC स्टुडंट यांनी 75% वर गुण घेतले पाहिजेत। म्हणजे 11वीला असेल, 12वीला असेल, म्हणजे 10वीला घेतले असतील 75% वरती तर 11वीला आपल्याला त्याला अर्ज करता येतो। 11वीला 75% वर घेतलं तर त्याला 12वीला अप्लाय करता येतं। अशा प्रकारे
या योजनेसाठी तो बिलॉंग टू एस सी कम्युनिटी म्हणजे शेड्यूल्ड कास्टमधला पाहिजे. त्याला इन्कमची मर्यादा नाही. त्यानंतर हा विद्यार्थी 11वी आणि 12वी या वर्गात शिकलेला पाहिजे. म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप हे फक्त 11वी आणि 12वी या 2 वर्गासाठी दिले जातात. हे क्लिअर करावं. आणि सेक्युअर म्हणजे 75% वरती गुण पाहिजे, कमीत कमी 75%. आणि बेसिकली महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. अशा प्रकारे एस सी कम्युनिटी आणि नवोदय यांना गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप, त्यानंतर ज्यांचं पालकांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरत आहे त्या विद्यार्थ्यांना फ्री शिपचा फॉर्म भरता येतो. आणि 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर 11वीसाठी अर्ज आणि त्यानंतर 12वीसाठी अर्ज, त्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेरिट स्कॉलरशिप ही स्कॉलरशिपचा फॉर्म भरता येतो. तर अशा प्रकारे एस सी कम्युनिटीसाठी या 3 योजना आहेत. 31 मार्चपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. परंतु त्या तारखेच्या आधी सर्वांनी फॉर्म भरणं गरजेचं आहे. बऱ्याच शाळांमध्ये कॉलेजमध्ये उशिरा सांगितलं जात आहे किंवा आपल्या विद्यार्थ्यामध्ये पालकांमध्ये तेवढं अवेअरनेस नसतं, ज्यामुळे आपण डिले करतो फॉर्म भरण्यासाठी. तर सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण ज्या स्कीममध्ये बसतो, पोस्ट मॅट्रिक असेल किंवा फ्री शिप असेल किंवा राजर्षी शाहू महाराज ही योजना असेल मेरिटची, तर या स्कीमचा आपण लाभ घ्यावा आणि लवकरात लवकर अर्ज करावा.